आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या अक्करवाडी गावातील ग्रामस्थ, सर्वप्रथम आपणा सर्वांचे आभार व्यक्त करते की आज तुम्ही आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल, आणि तुम्ही जे मतदान दिलं त्या मतदानाने आम्ही भरघोस अशा मताने निवडून आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आपणा सर्वांचे अभिनंदन आणि थँक्यू। आणि सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। पहिल्या स्त्री हा चूल मूल आणि कुटुंब एवढंच होतं, पण आज प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव उंचावत आहे। एक मुलगी आपल्याच पॅरिशमधली, आज फादरांनी सांगितलं की सेलिना, आज तिने महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व झारखंड येथे करत आहे। म्हणजे महिला आपल्या कुठेच कमी पडत नाही। कल्पना चावलासारख्या महिलांनी अंतराळावर जाऊन महिलाचं म्हणजे महिला कार्यकर्ता म्हणून तिने आपलं नाव उंचावलेलं आहे। सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाबाबत त्यांनी पी.टी. उषा यांनी क्रीडा यामध्ये म्हणजे महिला आपल्या कुठेच कमी पडत नाही। तरी आपल्या प्रत्येक महिलांना मी सांगते की आपण देखील कोणत्याच कामात मागे पडू नये। पुरुषांबरोबर आपणही प्रत्येक कामात प्रत्येक क्षेत्रात पुढे जावं, हीच आजच्या दिवशी तुम्हाला मी विनंती करते। आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू।